ज्ञानकैवल्यदातारं ज्ञानेश्वरी प्रसादजं सच्चिदानन्दरूपं त्वात् ज्ञानेश्वरमहं भजे। ज्ञानिनां मुक्तिदात्रेया ज्ञानदासाधकस्य सा ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। प्रथमतः जगदंबा ज्ञानेश्वरी, महागणपती, सुब्रह्मण्य स्वामी, गौरी शंकर देवता तसेच मागील गुरुचरणाक वंदन कन आज हे शुभ संदर्भाचेर चातुर्मासानिमित्त उपस्थित आशिल्ले सगळे आत्मीय लोकांक स्वागत। चातुर्मासाचे 3 शनिवार जालेचे, आथे 4ने शनिवार। आज भी आम्ही सुभाषी सांगून त्याचे अर्थ सांगून तात्पर्य सांगूक प्रयत्न करतो आसाचे। आईचे सुभाषित असा, सदयं हृदयं यस्य भाषितं सत्यभूषितं कायः परहिते यस्य कलिस्तस्य करोति किं म्हणगे। अर्थात कलिस्तस्य करोति किं, आमी हे कितें कलियुग ना जाल्यार कलिपुरुष आमी कितें म्हणटाचे। हे कलियुग खंयचे व्यक्तीक खंयचे मनशाक हे कलियुगाक तोंद्र दिवं जावत ना, कश्ट दिवं जावत ना की म्हण आमकां हांगा सांगतो आसाचे। तेजे प्रथम वाक्य आसा, सदयं हृदयं यस्य म्हणगे। अर्थात खंयचे मनुष्याले खंयचे व्यक्तीले अंतरंगाक प्रीती प्रेम विश्वास आसा की खंयचे मनुष्य नित्य बरेच विचार करतो उरतकी आनी खंयचे मनुष्य नित्य अंतरंगा भितर भगवंताले गुरुले स्मरण करतो उरतकी तसले व्यक्तीक हे कलिपुरुषाले कसलेच प्रभाव जावत ना म्हण आमकां हांगा सांगतो आसाच। अर्थात नित्य खंयचे व्यक्ती भगवंताले आनी गुरुले स्मरण करतो उरतकी तसले व्यक्तीक हे कलियुगाले ना जाल्यार कलिपुरुषाले कसलेच प्रभाव जावत ना म्हणगे। तशीच मुखार सांगताच भाषितं सत्यभूषितं म्हणगे। अर्थात आमगेले उतराक ना जाल्यार वाणीक कितले सत्यते उरतकी आमी कितले खरे उलोवच्याक प्रयत्न करतो उरता की आनी आमगेले उतरान आमी दुसऱ्याक टिकी टिंगले करनाशी तिंकां सुविचार उलोवच्याक प्रयत्न करतो उरताच की तसले व्यक्तीक बी हे कलिपुरुषाले कसलेच प्रभाव जावत ना म्हण आमकां हांगा सांगतो आसाच। तशीच मुखार सांगताश कायः परहिते यस्य म्हणगे। अर्थात कायः म्हटल्यार हे शरीर, परहिते यस्य म्हटल्यार दुसऱ्या बरे करसाटीर म्हणगे। अर्थात खंयचे मनुष्य हे शरीराच्यान कितले बरे काम करूक प्रयत्न करतो उरतकी अर्थात संध्या वंदने, देवपूजा ना जाल्यार गुरुल सेवा, भगवंताल सेवा ना जाल्यार खंयचे व्यक्ती कश्टा उरतकी तिंकां सहयोग करचे, तिंकां ते कश्टाच्यान पार करूक प्रयत्न करतो उरतकी तसले व्यक्तीक बी हे कलिपुरुषाले कसलेच प्रभाव जावत ना म्हण हांगा सांगतो आसाच। जाल्यार सुमार लोकांक मना भितर एक विचार आसा, हे कलियुगाक आमी भगवंताक प्राप्त करून घेवं शकना, सुमार कश्ट प्रयत्न करचे पडटा म्हणगे। जाल्यार हे कलियुगाक कित आमी सहज रुपान भगवंताक प्राप्त करून घेवं शकताच की ते दुसरे खंयचे युगाक इतले सहजान आमी भगवंताक प्राप्त करून घेवं शकना म्हणगे। अर्थात सत्ययुगाक, त्रेतायुगाक ना जाल्यार द्वापार युगा भितर हे 3 युगांकिंत हे कलियुगाक आमी सहजान भगवंताक प्राप्त करून घेवं शकताच म्हणगे। श्रीमद भागवता भितर एक वाक्य येता,
कृते यध्यायतो विष्णुं त्रेतायां यजतो मुखेः द्वापरो परिचर्याणां कलो तद हरिकीर्तनात् म्हणगे. अर्थात कृते ये ध्यायतो विष्णुम, आमी सत्युगाक नाकी कृतयुगाकीत म्हणटाच तेन्ना आमी भगवंताक ध्यान कन तपस्या कन प्राप्त करून घेवं शकता आशिल्लेचे म्हणगे. अर्थात तेन्ना ध्यान 1000-2000 वर्ष तपस्या केले निमित्त आमकां भगवंताले अनुग्रह जाता आशिल्ले म्हणगे. तशीच त्रेतायुगा सांगताच त्रेतायां यजतो मखेः म्हणगे. अर्थात त्रेतायुगाक होम हवन करून घेन आमी भगवंताले अनुग्रह प्राप्त करून घेवंक शकतालेच म्हणगे. तेन्ना दिननित्य यज्ञ कार्य कन होम कन हवन कन तितले तर्पण दिन स्वाकार कन भगवंताले अनुग्रह आमी प्राप्त करून घेवंक आशिल्ले म्हणगे. तशेंच मुखार सांगताच द्वापरो परिचर्याया म्हणगे. अर्थात द्वापर युगाक भगवंताले अनुग्रह प्राप्त जावचुल्ल्यार आमी पुजा व्रत उपास राबून भगवंताले अनुग्रहक पात्र जातालेच म्हणगे. तितलेच आमी निराहार होवन उपास करून ते व्रत काल आसा ते व्रता प्रमाणे नियम पालन करून ते भगवंताले पुजा केले निमित्त आमकां भगवंताले अनुग्रह प्राप्त जातालेच म्हण आमकां सांगताच. तशेंच आतां हे मुखार सांगताच कलो तद हरिकीर्तनात् म्हणगे. अर्थात हे कलियुगाक इतल्या सहज रुपान आमकां भगवंताले अनुग्रह प्राप्त करून घेवं जाता म्हण. ते कशें म्हटल्यार हरिकीर्तनात् म्हणगे. अर्थात कितले आमी हे भगवंताले नामस्मरण जप कीर्तन भजन करतो उरताच की तितलेच आमकां हे भगवंताले अनुग्रह प्राप्त जातो वयता म्हणगे. तशच्यान हे सुभाषित आसा कृते ये ध्यायते विष्णुं त्रेतायां यजतो मखेः द्वापरो परिचर्याणां कलो तद हरिकीर्तनात् म्हणगे. अर्थात सत्ययुगाक आमी ध्यान तपस्या करून भगवंताक प्राप्त करून घेवं जाता आशिल्ले. तशीच त्रेतायुगाक होम हवन स्वाकार दिन ते भगवंता प्रसन्न करून ते भगवंताले अनुग्रहक पात्र जावं जाता आशिल्ले. तशेंच द्वापर युगाक व्रत उपास भगवंताले पुजा केले निमित्त आमकां भगवंताले अनुग्रहक आमी पात्र जाता आशिल्लेच. जाल्यार हे कलियुगाक कितले आमी भगवंताले नामस्मरण करताच की कितले भगवंताले भजन करूंक प्रयत्न करताच की तितूनच आमकां भगवंताले अनुग्रह प्राप्त जातो वयता म्हण आमचे हांगा सांगतो आसाच. तशच्यान आमी सगळ्यांनच हे कलियुगा भितर कितले आमचे खंयच्यान भगवंताले देवाले नामस्मरण करूं जात की जप करूं जात की भजन करूं जात की ते निरंतर करूंक प्रयत्न करतो उरका म्हणगे. आज आमचे कडेन सुमार लोक हांगेन सांगताच स्वामीजी आमकां चातुर्मास आयल्यार एक आनंद प्राप्त जाता समाधान प्राप्त जाता आनी हांवें कितले काम केल्यार सुस्त मडेल जावत ना आनी काम करचें अशें आमकां दिसतो उरता म्हणगे. ते कित्याक म्हटल्यार खंय भगवंताले नित्य स्मरण पुजा भजने जातो उरतकी थंय हे कलिपुरुषाले प्रभाव जावत ना. अर्थात हे कलियुगाचे प्रभाव तर जावत ना म्हणगे. हांगा तुमी नित्य पळयल्लेच उरतलेच. हांगा डेली ज्ञानेश्वरी देवीले पुजा जाता अभिषेक जाता मंत्रपठन जाताचे आनी मात्र लोक डेली हांगा ललिता सहस्रनाम वाचताचे भजने करताचे. आनी तुम सगळ्या भितर एक बरे विचार आसा. हे कितें चातुर्मास जातो आसा दावणगिरे गांवाक हे प्रितीन जावका आनंदान जावका आनी सगळ्याक सुख शांती नेम्मदी प्राप्त जावका आनी सगळ्याक आमकां गुरू अनुग्रह आनी भगवंताले अनुग्रह प्राप्त जावक म्हण तुमी कितें हांगा येन निरंतर सेवा करतो आसाचे. तेच तुमगेले सगळ्याले हे विचारा निमित्त आनी
खंय भगवंताले नित्य सेवा भजने चलतो उरतकी थंय सहजान आनंद समाधान शांतता प्राप्त जातो वयता म्हणजे तशच्यान तुम सगळ्याकच हांगा येन सेवा करचे आणि आनंद प्राप्त करून घेवचे म्हणल्यार जाता म्हणजे तशें हे कलियुगाक आमी खंयचे इश्ट देव आस की खंयचे भगवंताक आमी नामस्मरण करूंक इच्छा करता की ते भगवंताले निरंतर नामस्मरण करूंक जप करूंक प्रयत्न करतो उरका म्हणजे तशें म्हण हें सुभाषित आसा सदयम हृदयम यस्य भाषितं सत्यभूषितं कायः परहिते यस्य कलिस्तस्य करोति किं म्हणजे हे सुभाषिताचे अर्थ तात्पर्य इतलेच आमी कितले अंतरंगाच्यान भगवंताले नामस्मरण करूंक ना जाल्यार गुरुल नामस्मरण करूंक भजन करूंक प्रयत्न करतो उरताच की आनी कितले आमगेल वाणीन आमी सत्य उलोवच्याक प्रयत्न करतो उरताच की आनी कोण व्यक्ती कश्टा आसा ताका सहाय करूंक प्रयत्न करतो उरताच की तसले व्यक्तीक हे कलियुगाचे कसलेच प्रभाव जावच ना म्हणे आमकां हांगा सांगतो आसा तशच्यान आमी सगळ्यांनच आमगेल जिवना भितर भगवंताले नामस्मरण करूंक भजन करूंक प्रयत्न करतो उरका तातून आमकां शांती समाधान प्राप्त जातो वयता म्हणे जेन्ना आम सगळ्याकच ते शांती समाधान सुविचार सुयोग प्राप्त जावं म्हण मागेले गुरुचरणाक तशीच जगदंबा ज्ञानेश्वरी चरणाक प्रार्थने अर्पण करताच आमगेले वाणीक आमी विराम दितो आसाच नमः पार्वती पतये हर हर महादेव।